खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरती एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सूत्र सांगत आहेत। संजय दिना पाटील यांनी राऊतांबाबत केलेल्या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। पक्षाची बदनामी होईल अशी वक्तव्य टाळावीत अशा देखील सूचना शिंदेंनी दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। बघूयात पुढची बातमी। मुंबईकरांनी जगावं की नाही, नाना पटोलेंनी सरकारला हा सवाल उपस्थित केलाय। लोकल प्रवास सुरक्षित नसेल तर हे सरकारचं अपयश असंही पटोले म्हणतात। तर प्रवासी सुरक्षा ही रेल्वेप्रमाणे सरकारची ही जबाबदारी असं राहुल नार्वेकरांनी म्हटलंय। लोकलमधील हत्येची शासनाने गंभीर दखल घ्यावी असंही नार्वेकर म्हणतात। सर्वसामान्य लोकांनी जगावं की नको जगावं, त्याला जगण्याचं स्थान आहे की नाही या सरकारमध्ये, अशा पद्धतीची परिस्थिती झाली। अध्यक्ष महाराज, रेल्वेमध्ये सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी प्रवास करतो आणि त्याच्या सुरक्षेसाठी कुठली व्यवस्था या राज्यात नसेल, ही गंभीर बाब आहे। अध्यक्ष महाराज, काय कायदा आपला कमी पडतो, काय सरकार कमी पडतंय, काय पोलीस प्रशासन आपलं कमी पडतंय, अशी परिस्थिती या ठिकाणी झाली। अध्यक्ष महाराज, गंभीर बाब आहे। या सरकारची बाजू घेऊ नका अध्यक्ष महाराज, या राज्यात आपण करावी। अध्यक्ष महाराज, आम्हाला न्याय द्यावा अध्यक्ष महाराज, आणि या राज्याच्या जनतेला आपण न्याय द्यावा आणि ही चर्चा चालू करावी, ही मागणी आमची अध्यक्ष महाराज। रेल्वे स्टेशनचं नियंत्रण हे रेल्वे डिपार्टमेंटकडे असलं तरी त्या स्टेशन्सवरती कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्याकरिता महाराष्ट्र शासनाचं रेल्वे पोलीस फोर्स पण आहे। त्यात सिनियर IPS अधिकारी पण नियुक्त झालेले आहेत। असं असतानाही जर का अशी गंभीर घटना मुंबई शहरात होत असेल तर ती खेदजनक आहे। शासनाने या संदर्भात त्वरित उपाययोजना करावीच, परंतु उद्या तर सोमवारी संध्याकाळपर्यंत या संदर्भातलं निवेदन हे या सभागृहात करावं। कारण आपण बघितलं की कारण काय होतं, अतिशय क्षुल्लक कारणासाठी एका तरुणाला आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागलाय। हे अतिशय गंभीर आहे। आरोपीला नक्की पकडलाय, त्याच्याकडचा जो सुरा होता तो हस्तगत केलाय। याच्या आधी मालाड स्टेशनला पण अशी घटना झाल्याचं मला आठवतंय आणि त्यामुळे GRP आणि RPFच्या समन्वयाने जे रेल्वे कम्युटर्स आहेत, रेल्वे प्रवासी आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकचे कडक असे त्या ठिकाणी आपल्याला नियम बनवावे लागणार आहेत। मला विश्वास आहे की आता याच्यावरती पुन्हा चर्चा चालू होईल आणि आता मीटिंग्सही याबद्दल